केस कापायचे तुझे? कापायचे? कुठला कट करायचा? इकडे बघ की मोबाईल. कुठला हेअर कट करायचा? राऊंड कट का टक्कल करू? नको. मग सांग की राऊंड कट करा. तुझं नाव सांग. ते कसं येते? जाणार आहे तिथं मला कळालं. म्हणजे फक्त तुम्हाला सेफ द्यायचंय केस. साक्षी चांगलं वॉटर स्प्रे करून घ्यायचं ना. आपल्याला फक्त अर्धा इंचच केस कट करायचे. मधून सेक्शन काढायचं. आधी वॉटर स्प्रे कर. पूर्ण सगळ्या केसांना कुठंच अशी एकदम वायकी राहिली नाही पाहिजे. पूर्ण केसांना सगळं वॉटर स्प्रे करून घ्यायचं व्यवस्थित. पार्लर मध्ये पहिल्यांदाच आले काय? कापलेत? जेंट्स सलून मध्ये कसं वाटतं? अजून वॉटर स्प्रे पाहिजे. पूर्ण वॉटर स्प्रे केल्यानंतर मधून सेक्शन काढायचंय फ्रेंड्स. आणि अर्धा इंच आपल्याला राऊंड शेप द्यायचे. कारण आता बघी पूर्ण वरती येत मागून खाली केस. सलून मध्ये कापले की त्यांना सेफ देता येत नाही ना. तुम्ही इंस्टाग्राम वापरता? नाही. युट्यूबला आहे आपला चॅनल, बघा व्हिडिओ. आता हे केस कसे झाले पूर्ण घेत आहे. आता आपल्याला राऊंड फक्त अर्ध्या इंचावर करायचं होतं, पण मागून काय केलं? मागून खाली. हे सलूनचे हेअरकट असे असतात, मागून खाली पुढनं वरती. मग आपल्याला काय करायचं, इथं थोडं कटच करायचं नाही. इथं कटच करायचं नाही, इथून असं थोडंसं यायचंय आणि खालून इथून कट करायचं असं आपल्याला. म्हणजे कानाच्या इथूनच. हा, इथं कटच करायचं नाही. आता एकदम नुसतं सेफ बघायची आपल्याला. पण मग नुसतं ते कानाच्या ह्याच्यावर. हा, कानाच्या ह्याच्यावरच आपल्याला असं कट मागायचं. दाखवू का? सगळी खालीवर केस कापले ती. फक्त थोडीशीच घ्यायचेत आपल्याला, पाव इंच म्हणायला हरकत नाही. वाटलं तर नंतर आपण अर्धा इंच एक्स्ट्रा वाढवू शकतो त्याला. फक्त घेताना आपण इकडून घ्यायचं आणि इथून काय करायचंय, इथून काय करायचं डायरेक्ट. आता ही कानाची लेंथ आहे ना, त्या लेंथला थोडंसं तिरकं घ्यायचंय खाली. नाही नाही, राऊंडच. फक्त मागचं थोडंसं खाली घ्यायचं. हा, थोडंसं खाली घ्यायचं. खरकट एवढं इथून ये असं इथपर्यंत. तिकडून नको जाऊस, इकडून ये. इथनच ना. सरळच फक्त ना. कान बघायचं. तसंच आपल्याला थोडंसं वर जायचं. मी इथं आले ना, मी वरती घेतलंय. अजून थोडंसं वरती घेतलं तरी चालेल. म्हणून खालनं सुरुवात करायची, लगेच वरती पोचायचं नाही.
आपल्याला जिथपर्यंत बेस्ट वाटते तिथपर्यंत आपण जाऊ शकतो. तर हेतून ह्याला मिळवायचं. प्रत्येक म्हणजे क्लायंट येईल ना, जसं त्याचे हेअर असतील त्यांची रिक्वायरमेंट कशी असेल तसं आपल्याला पण जमलं पाहिजे. तरी आपण परत सेटिंग करून बघायचंय. जर व्यवस्थित नाही वाटलं तर अजून थोडं मागून वरती घ्यायचं, कारण हे सलूनचे हेअरकट जरा ऍडजस्ट करायला थोडा वेळ लागतो. त्यांची शेपची पद्धत वेगळी आहे, मुलांसारखी असते ना. पाठीमागून ती मुलांसारखं दिसते का तिथे हेड? दिसते का ना फरक असतो तर थोडंसं आपण अजून वरती येईल. परत आता चांगली वाटल्यावर तिचा बेबी कट करा. मला वाटतं तुमचं नवीन लग्न झालं तेव्हा बघितलं होतं का तुम्हाला? मुलं बिलं नव्हती. आला होता मला वाटतं एकदा. नाही कधीच नाही पहिल्यांदा. मग मी कुठं घरी बघितले काय तुम्ही? घरी चटणी वगैरे कुठे आला. कोम करून असेल तर ऍडजस्ट करून मागायचं करायचं. आपल्या हातात क्लायंट यायला लागलं का नाही की आपल्याला समजते. फक्त थिअरी लक्षात यायला पाहिजे, कुठं कुठं काय करायचं. पुढच्या केसांना त्यांच्या काय करायचं नाही मग काय कापायचं. थोडी कमी करायची डोळ्या येतात ना. आता काय करायचं पुढचं? जास्त पण नको आहेत ना कमी. फक्त पुढची ना डोळे येतात ना ती जरा कमी करा. पूर्ण हे काय करायचं, तिरकं घालायचं इथं. तुझं नाव बबडी आहे? थोडस वरती गेलं का माझं? सेटिंग करून घेतल्यानंतर पण बघायचं व्यवस्थित दिसते. इथून इथं घालायला सांगितलं. तिरकं वर जायचं. तिने कसं छान कापल्या ती पॅन्टच्या मध्ये. सेटिंग करून परत एकदा बघू आपण. पुढचे केस परत मधून सेक्शन काढून घ्यायचं शेवटीला परत एकदा सेटिंग करायच्या आधी. लास्टचं फिनिशिंग बघायचं परत एकदा. हे असं मधून सेक्शन घेतलं की कमी जास्त वाटतात का बघायचं, इकडच वाटतात का जराशी. मग ते बरोबर त्या लाईनमध्ये कट करायचे. नाही तर सेटिंग केल्यावर एक मोठं एक बारकं तसं दिसतं. ही फिनिशिंग नाही महत्वाचं आहे हेअर कट केल्यावर पण ते. सगळ्या बाजून आपल्याला व्यवस्थित बघायला पाहिजे. असं कोंब करून घ्यायचं. जेवढं जास्त कोंब कराल तेवढं जास्त आपलं फिनिशिंग होतं.
येईल लगेच नाही येत आपल्याला, जरा माहिती पडेपर्यंत येते व्यवस्थित. पुढची छोटी असली मागची अशी मोठी असते तर क्रॉसच येतं का ते हे हा दिसत क्रॉसच नाही. यायचं, स्ट्रेट येतच नाही. मग पुढच्या जर लाईन नाही यायचं म्हणलं तरी इथंच येऊ आपण. नाही तसं नाही. कसं? हा तेच बरोबर. ही तर छोटी एवढी एवढी आणि माग अशी एवढी मोठी तेच की असते. इथून आपल्याला खालीच यावं लागतं ना. ह्या लाईनला जर आलो तर आपण इथे जाणार. मशरूमच्या पण लाईनला बसत नाही. जर इथपर्यंत जर ठेवायची असली तर मशरूमच्या लाईनला येणार. मग मोठ्या मोठ्या पोरींचं असं ज्यांना नको आहे त्यांना आपण वरती एवढं नाही ना घेऊ शकत. आता सेटिंग करून घ्या आणि शर्म मशीनचं काय कर, मग परत येतो फिनिशिंग करा. वगैरे. बा तुला आवडला का हेअरकट? बघ की आरशात. आरशात बघ, आरशात. आवडला का? नक्की आवडला ना? शाळेत जाते तू? कितवीला आहे? अंगणवाडीत.